नमस्कार. आपण पाहत आहात S9 टीव्ही न्यूज. मी शरदजी पवार. शेतकरी, कष्टकरी, कामगार, विविध घटकांच्या न्याय हक्कासाठी सत्य निर्भीडपणे मांडणारी वृत्तवाहिनी S9 टीव्ही न्यूज. सत्याची ताकद, न्यायाची हमी. तर बघत राहा S9 टीव्ही न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमचा आवाज आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद. नाशिक कारागृहातून जामिनावर सुटला आणि पुन्हा कट्ट्यासह अटक. नाशिक ग्रामीण पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. इगतपुरी, घोटी आणि वाडीवारे पोलीस ठाण्यात तब्बल 9 गंभीर गुन्ह्यात वांछित असलेला कुख्यात गुंड पुरुषोत्तम उर्फ गग्गा संजय गिरी वय 21 राहणार नांदगाव सदो तालुका इगतपुरी याला पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रासह जेरबंद केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी घोटी सिन्नर रोडवरील MSBT हॉस्पिटल परिसरात देशी बनावटीचे पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे आणि धारदार कोयता घेऊन दहशत पसरविण्याच्या तयारीत होता. याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला आणि त्याला रंगेहात पकडले. सदर आरोपी नुकताच नाशिक मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटला होता. मात्र तुरुंगातून बाहेर पडताच पुन्हा गुन्हेगारी वर्तणुकीत सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या विरुद्ध याआधी खून, दहशत माजविणे, गंभीर मारहाण अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र मगर तसेच योगिता कोकाटे, रवींद्र काकड, संतोष दोंदे, नवना शिरोडे, मयूर कांगणे, हेमंत तुपलोंढे, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले व नितीन गांगुर्डे यांचा समावेश होता. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की अशा सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर मोहीम राबविली जाणार असून जिल्ह्यात कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी कठोर कारवाई सुरू राहील. S9 टीव्ही नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.